नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त वळण येऊन आता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऐश्वर्या आणि अस्मीचा खरा चेहरा समोर येऊन कंपनीतील फ्रॉडचे राजचे सत्य कसे सारंग समोर येते आणि इकडे आता राजूला कंपनीमध्ये अपमान करून पोलिसांच्या ताब्यात देताच इकडे आता सारंगला सगळ्यांचे कट कारस्थान कसे लक्षात येते आणि त्याचबरोबर आता सावलीने राजूसाठी गाणे गायल्याचे सत्य देखील आता सारंग समोर येऊन सारंग हा आता सावलीची कशी सुटका करतो आणि त्याचबरोबर राजने जो राजूचा अपमान केलेला असतो आणि त्याच वेळेला सारंग आता राजला एका खूप मोठ्या पॉईंटमध्ये अडकवत कसा राजचा कंपनीतील अधिकार बाजूला करतो आणि राजूचे प्रॉडक्ट्स आता सिलेक्ट करून सारंग हा आता राजूला कसा न्याय मिळवून देतो आणि त्याचबरोबर आता सावलीच्या गाण्याचे सत्य कसे सारंग समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता सारंगने आता हर्बल हल्दीच्या प्रॉडक्टसाठी राजूच्या प्रॉडक्टची निवड केलेली असते आणि आता राजूला सारंगने कंपनीत इन्व्हाइट केलेलं असतं आणि त्यामुळे इकडे मंजुळा आणि राजू हे आता पुण्यामध्ये आलेले असतात आणि हर्बल हल्दीच्या प्रॉडक्टसाठी आता मंजुळा ही भाग्याकडून गाणे गाणार असते तर इकडे त्याच वेळेस राजू हे तिचे हळदीचे प्रॉडक्ट्स घेऊन आता तिलोत्तमाची भेट घेण्यासाठी कंपनीमध्ये आलेली असते। पण आता तिलोत्तमा आणि सारंग बिझी असल्यामुळे आता इकडे सिक्युरिटी हा राजूला राजच्या केबिनमध्ये पाठवतो आणि तेव्हा आता हे खेड्यातील लोक आपल्या हळदीचे प्रॉडक्ट घेऊन आपल्या कंपनीमध्ये येऊन आपल्या कंपनीला काय लोकल बनवणार आहात की काय यामुळे राजला राग आलेला असतो आणि आता राजू तिथे येताच तिचा अपमान करतो। राजू म्हणतो की तुमचे ते फडतुकडे प्रॉडक्ट घेऊन तुम्ही इथे आला आहात, तुम्ही किती लांबवरून आलात, त्यासाठी तुम्ही किती त्रास घेतला, कशा रात्री जागून काढल्या, हे सगळं ऐकण्यामध्ये ना मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे। जे काही आहे ते तुम्ही मुद्द्याचं बोला आणि चला निघा इथून, असे म्हणत आता राजने इकडे राजूचा खूप अपमान केलेला असतो आणि त्याच वेळेस आता तिथे असलेली शाईची बॉटल आता खाली सांडलेली असते आणि ती सांडल्यामुळे आता त्या सगळी शाई आता राजूच्या बोटाला लागलेली असते आणि जेव्हा आता राज हा रागाने राजूला म्हणतो की चल निघ इथून आणि त्यावेळेस आता राजूला राज ढकलवतो आणि राजूला ढकलवताच आता त्याच वेळेस तिकडे राजच्या केबिनमध्ये आता इकडे तिलोत्तमा येत असते आणि ढकललेली राजू आता तिलोत्तमाच्या अंगावर पडते आणि त्याचबरोबर आता राजूच्या हाताला लागलेली जी ब्लॅक शाई असते ती तिलोत्तमाच्या साडीला लागते। ते बघून आता तिलोत्तमाला राग येतो कारण काळ्या रंगाचा तिलोत्तमाला खूप तिरस्कार असतो आणि या मुलीने आपल्या अंगाला काळा रंग लावला याचा तिलोत्तमाला राग येतो। तेवढ्यात आता राज म्हणतो की मॉम, ही मुलगी इथे येऊन आपल्या कंपनीची खिल्ली उडवत होती आणि आपल्याच कंपनीमध्ये येऊन ही माझ्यावरती दादागिरी करत होती। ते ऐकताच आता तिलोत्तमाला अगोदरच राग आलेला असतो आणि ताबडतोब तिलोत्तमाने आता पोलीस इन्स्पेक्टर बोलावून आता राजूला अटक केलेली असते आणि त्याच वेळेस आता राजूला पोलीस तेथून घेऊन जातात। इकडे मात्र दुसरी भयानक घटना घडलेली असते आणि इकडे भाग्याला गाणे येत नसल्यामुळे मंजुळाने आता तिची मैत्रीण सावलीला गाणे गायला बोलावलेलं असतं। नेमकं सावली त्यावेळेस कंपनीमध्ये असताना सावली ही मंजुळाकडे आता मदतीसाठी जात असते। त्याच वेळेस आता अस्मी ते बघते आणि अस्मी पटकन ऐश्वर्याला कॉल करते आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही सावलीच्या मागावरती जाते। इकडे आता सावलीने मंजुळासाठी आता गाणं गायलेलं असतं आणि सावलीने त्या हळदीच्या प्रॉडक्टसाठी एवढं सुंदर गाणं गायलेलं असतं की त्यामुळे त्या हर्बल प्रॉडक्टची सिलेक्शन आता होणं हे जवळपास 100% निश्चित झालेलं असतं आणि जेव्हा आता डायरेक्टर ते सगळं गाणं ऐकतात त्यावेळेस ते खूप खुश झालेले असतात। पण इकडे मात्र सावलीने मंजुळाला मी हे गाणं गायलं हे कुणालाही सांगू नकोस
असे स्पष्टपणे बजावलेलं असतं आणि त्यासाठी मंजुळाकडून वचन घेतलेलं असतं. हे सगळं जेव्हा आता सावली मंजुळाला सांगते त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येऊन त्यांचा तो व्हिडिओ शूट करते आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर आता ऐश्वर्या तेथून निघून गेलेली असते. इकडे त्याच वेळेस आता सावली ही कंपनीमध्ये येते. सावली कंपनीत आल्यानंतर त्याच वेळेस इकडे मात्र अस्मीने दुसरा गेम खेळलेला असतो. ऐश्वर्यासुद्धा आता सावली पाठीमागे कंपनीत येते आणि त्याच वेळेस आता इकडे पटकन अस्मी आणि ऐश्वर्या आता सावलीला एका रूममध्ये कोंडून घेतात आणि कंपनीतून निघून जातात. आता इकडे सावलीला कोंडून घेतल्यामुळे सावलीचा मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि आता इथून बाहेर निघायचे कसे याचा आता विचार सावली करत असते. सारंगला मात्र याचं काहीच माहीत नसतं. त्याच वेळेस आता इकडे राजूला आता देवाच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि तेव्हा आता देवा हा राजूची सगळी हकीकत ऐकून घेतो. राजू म्हणते की हे बघा, मी रूपम कॉस्मेटिकमध्ये माझ्या हळदीचे प्रॉडक्टचं सिलेक्शनसाठी मला बोलावण्यात आलं होतं आणि मी तिथे गेले असताना तिलोत्तमाच्या मुलाने मला माझा तिथे अपमान केला. मला वाटेल ते बोलला आणि उलट माझ्यावर दादागिरी करून माझ्या अंगाला हात लावून त्याने मला ढकलून दिले आणि उलट जेव्हा तिलोत्तमा मॅडम त्या तिथे आल्या त्यांनी त्यांच्या मुलाची बाजू घेऊन मला माझ्यावरतीच पोलीस कंप्लेंट केली. ते ऐकताच आता देवाला सगळं काही स्ट्रक्चर्स व्यवस्थित कळालेलं असतं. देवा म्हणतो की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका आणि मी आत्ता काय करतो ते तुम्ही बघाच पटकन. आता देवा म्हणतो की तुम्हाला ज्या मुलाने ढकलून दिलं तो मुलगा कसा होता तेवढं मला सांगू शकताल का आणि सारंग मेंदळे होता का तो? तर राजू म्हणते की नाही सारंग मेंदळे नव्हता, कोणता तरी राजकुमार नावाने होता तो. देवा म्हणतो की हे सगळं घडलं तेव्हा सारंगला हे माहीत आहे का? तर राजू म्हणते की कोण सारंग, मी नाही त्यांना ओळखत. त्याच वेळेस आता इकडे सावलीने जे आता हर्बल हळदीच्या प्रॉडक्टसाठी ते गाणं गायलेलं असतं, डायरेक्टरने ते गाणं सारंगकडे आणलेलं असतं आणि ते गाणं ऐकताच आता सारंग हा मंत्रमुग्ध झालेला असतो. सारंग म्हणतो की हे गाणं कुणी गायलं ते मला कळू शकेल का? डायरेक्टर म्हणतो की मला नाव सांगता येणार नाही, पण ज्या मुलीने हे गाणं गायलं ना ती जर समोर आली तर मी तिला ओळखू शकेल आणि एकदमच मास्टर माइंड गाण्याची प्रॅक्टिस असलेली मुलगी होती. फक्त 1 सेकंद तिने गाणं वाचलं आणि लगेचच गाणं गायलं. तेव्हा त्या मुलीची खूप प्रॅक्टिस असावी असं मला वाटतंय. त्याच वेळेस आता सावली ही दरवाजावर थापा मारून दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत असते आणि एवढ्यात आता सारंगला तिथे आवाज येतो आणि पटकन सारंग दरवाजा उघडतो. तर सावली आतमध्ये अडकलेली सारंग बघतो. सारंग म्हणतो सावली तू इथे काय करतेस? आणि लगेच सावली ही अस्मी आणि ऐश्वर्याने तिला यामध्ये कसं कोंडून घेतलं याची हकीकत सांगते. तेव्हा आता सारंगला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेस तो डायरेक्टर आता तिथे असताना सारंगला म्हणतो की सर, हीच ती मुलगी आणि ह्याच त्या मुलीने हळदीचं प्रॉडक्टचं गाणं गायलं. ते ऐकता सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणतो काय? तर तो डायरेक्टर म्हणतो हो. सारंग आता सावलीला म्हणतो की सावली तू हे हळदीचं प्रॉडक्टचं गाणं गायलं? सावली आता काहीच बोलत नसते आणि त्याच वेळेस आता इकडे सारंगला देवाचा फोन आलेला असतो आणि देवाने आता सारंगला ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं असतं. सारंग आता पोलीस स्टेशनमध्ये येताच आता देवा सारंगला सगळी काही हकीकत सांगतो. राजूने सुद्धा आता सारंगला सगळं काही सांगितलेलं असतं आणि ज्या हर्बलच्या प्रॉडक्टसाठी आपण कंपनीत आलो होतो त्यामध्ये कंपनीमध्ये आपला कसा राजने अपमान केला, आपल्याला कसं ढकलून दिलं हे सत्य सारंगला समजताच आता सारंगला खूप राग आलेला असतो. इकडे आता सावलीला देखील आता ऐश्वर्या आणि अस्मीने कोंडून घेतलं याचा देखील राग आलेला असतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघा, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो, पण मी तुम्हाला शब्द देतो की मी तुम्हाला न्याय मिळवून देईल म्हणजे देईल. आणि लगेच आता सारंगने आता इकडे सगळं काही लक्षात येताच आता सारंग हा राजकडे येतो.
आणि आता सारंगने राजूला सुद्धा तिथे आणलेले असते आणि आता राजूला समोर आणताच खऱ्या खोट्याच्या पारड्यात आता राजू आणि राजला बसून आता राजने आपला कसा अपमान केला आणि तिलोत्तमाने आपली कशी निंदा नालस्ती करून आपल्यावरती पोलीस कंप्लेंट केली, आपल्याला कसे वाटेल त्या बोलल्या, हे सगळे सत्य जेव्हा राजू आता सारंगला सांगते तेव्हा आता सारंग हा कोणता निर्णय घेतो आणि राजूला तिचे हर्बल प्रॉडक्ट्स कंपनीसाठी सिलेक्ट करून आता राजूचे हळदीचे प्रॉडक्ट्स आता सावलीच्या गाण्याने सारंगला आवडून राजू ही आता रूपम कॉस्मेटिकच्या प्रॉडक्टसाठी कशी सिलेक्ट केली जाते आणि राजूला न्याय मिळवून सारंग आता राजचा अधिकार कसा काढून घेतो आणि राजूला न्याय मिळवून देत सावलीच्या गाण्याचे सत्य कसे सारंग समोर येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.